दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रत्नागिरीत 2 वेगवेगळ्या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे. चिपळूण तालुक्यात 2 तरुणांनी आपले जीवन आहे. 19 आणि 23 वर्षाच्या 2 तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामध्ये पहिली घटना चिपळूण तालुक्यातील बोरगाव वेलेवाडी येथील आहे. इथे एका 19 वर्षीय महाविद्यालयीन युवकाने आपल्या आयुष्याची अखेर केली. ओंकार मंगेश हुमणे असे या तरुणाचे नाव आहे. ओंकार हा गुहागर तालुक्यातील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. त्याचे हे असे का केले याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान ओंकारच्या दुर्दैवी मृत्यू बोरगाव परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुसरी घटना चिपळूण मार्कंडी भागात घडली. येथील 23 वर्षीय शुभम रवींद्र सावर्डेकर यानेही कोणालाही काहीही न सांगता टोकाचे पाऊल उचलले. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या शुभमने घरातील इतर सदस्य बाहेर असताना टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. शुभमचे वडील रवींद्र सावर्डेकर हे कोकण रेल्वे सेवेत कार्यरत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभमच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने चिपळूण शहर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रत्नागिरी. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.